नमस्कार. व्यासपीठावर विराजमान या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय वळंदू सर, त्याचप्रमाणे त्या संस्थेचे पदाधिकारी सन्माननीय कोळेकर सर, धुरी सर, त्याचप्रमाणे या प्रशालेचे अन्य शिक्षक सावंत सर, पवार सर, त्याचप्रमाणे ते उपस्थित मान्यवर शिक्षिका, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे त्यांचे पालक वर्ग, आमच्या समवेत आलेले आणि गेली अनेक वर्ष आपल्या शाळेत आपण त्याला ओळखतच आहोत की वेगवेगळ्या विषयावर स्वतःचा वेळ काढून आपल्यासाठी इथे सातत्याने येणार आहे. सन्माननीय गोपाळ सर, त्याचबरोबर आमचे सहकारी श्री राणेसाहेब, त्याचबरोबर आमचे सदस्य संतोष मयेकर, विशाल भिंगोर्लेकर, नीरज साळंग आणि इथे उपस्थित माझ्या समवेत आलेले आणखी सहकारी. मगाशी सरांनी उल्लेख केला की सातत्याने आम्ही ते वर्ष एवढी वर्ष मॅडमनी पण सांगितलं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. तुमच्यासारख्या जवळजवळ 3 ते 4 शाळांमध्ये आपण असा प्रयत्न केला होता. आम्ही थकलो नाही, ते थकले समोरून. लिस्ट पाठवायची नाही, किती वेळा कॉल करून सुद्धा त्यांनी परत हे नाही करावं. म्हणजे आम्ही सातत्याने फॉलोअप घेतोय की बाबा विद्यार्थ्यांची लिस्ट पाठवा, त्यांना त्यांचा बाकीचा जो आम्हाला अहवाल पाठवा काय आहे काय हे. पण तुमच्या म्हणजे आपल्याच म्हटलं पाहिजे, आपल्या शाळेतून सातत्याने, मग किती मुख्याध्यापक बदलले, कोर्लेकर सर असो म्हणजे त्या दुसऱ्या मॅडम असू देत, हे सातत्य, ही सिस्टीम म्हणतात त्याला. सरांचा नेहमी हे असतं की सिस्टीम असली पाहिजे आणि परंपरा तरच पुढे जाते. त्या माध्यमातून आपण काय शिकलं पाहिजे की असंख्य लोक आहेत जे तुमच्यासाठी वेळ काढू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढे यायला पाहिजे. एक पाऊल पुढे यायचं म्हणजे तुम्ही नक्की काय करायचं. तुम्हाला जे देण्यासाठी येतात त्यांना उत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काहीतरी प्रूव्ह करून द्यायला पाहिजे. जसं आज सरांनी सांगितलं, 2 विद्यार्थ्यांनी जे प्रूव्ह केलं, अबाव 90,000 त्यांनी जे मार्क मिळवले, ज्यांना शैक्षणिक साहित्य विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून दिलं जातं, अशा लोकांनी प्रूव्ह केलं, त्यांनी सिद्ध केलं की आमची गरज होती आणि आमच्या शाळेने आमचं नाव दिल्यामुळे आम्हाला ती मदत मिळाल्यामुळे आम्ही आज हे करू शकलो. हे तुम्ही सिद्ध केलं आहे आणि याचं आणखीन क्रेडिट मी इथल्या संपूर्ण शिक्षक वृंद, त्याचबरोबर संस्थेची सदस्य त्यांना देतो. कारण टाळी कधी एका हाताने वाजत नाही. त्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्यासारखे संस्था चालक अवेलेबल असले पाहिजे. त्यांचं पण व्हिजन असलं पाहिजे. आणि व्हिजन का नसावं तुम्हाला सांगतो. मी अनेक वर्ष येतोय, त्यामुळे त्यांचा मुलगा पण आज कुठल्या स्टेजला आहे, त्यांचा मुलगा पण कुठल्या स्टेजला आहे आणि ते जे पदाधिकारी त्या कुठल्या स्टेजला आहे, हे बरोबर सातत्याने त्यांची विचारसरणी असते. आजच आम्ही बेळणीच्या शाळेत गेलो, सावंत सरांचे मेसेज भेटले, आम्ही ओळखतो तुम्हाला असं म्हणाले. एक वेगळं हे असतं, समाधान असतं की विजय क्रीडा मंडळ किती शाळांमध्ये पोचलं आहे, एक वेगळं समाधान असतं. आणि आपण ज्या वेळेला अशा प्रकारचे आम्ही प्रेझेंट करतो, आता मी एक विजय क्रीडा मंडळाचा प्रतिनिधी म्हणून इथे येतो. विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून भांडूपमध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणजे कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर, कथा कादंबरी वाचनालय, मोफत वर्तमानपत्र वाचनालय, रुग्णवाहिका सेवा
व्यायामशाळा अशा प्रकारचे उपक्रम आपण तिथे सातत्याने राबवत असतो. त्या व्यतिरिक्त प्रतिवर्षी रक्तदान शिबिर, त्याचबरोबर भजन स्पर्धा, गोविंदा पथक असे वेगळे उपक्रम सुद्धा असतात. तुमच्यापैकी मुंबईत राहणारे खास करून मांडुपमध्ये राहणारे विजय क्रीडा मंडळाला ओळखणार असं कोण होणार नाही. त्या व्यतिरिक्त संपूर्ण जगाला ज्या रोगाने ग्रासलंय ते HIV एड्स तो थांबवण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून देहविक्रय करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी HIV एड्स प्रतिबंधात्मक उपक्रम राबवला जातो. तिथली सक्सेस स्टोरी म्हणजे त्या देहविक्रय करणारी एक महिला जी तिचं अर्थार्जन त्या माध्यमातून करत होती, तिला आपण म्हणजे आमच्या संस्थेने शिकवलं, आमच्या स्टाफने शिकवलं, तिला त्या व्यवसायातून बाहेर काढलं. आज ती काउन्सिलर म्हणजे समुपदेशक पदावर काम करते आणि तिला 16,000 रुपये प्रतिमाह वेतन ती घेते. त्या व्यतिरिक्त हिची सगळी हिस्ट्री विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे इंडियन इंडस्ट्रीची जे संघटना आहे त्यांच्याकडे आपण पाठवले होते. 2014 साली तिला आदर्श स्त्री पुरस्कार मिळाला. त्या व्यतिरिक्त अलीकडेच जे लायन्स क्लब इंटरनॅशनल आहे त्यांच्या माध्यमातून तिला सन्मानित करण्यात आलं. एक विचार करा, एक स्त्री जी तुमच्यापर्यंत तुम्हाला पत्रकारितेला माहीत नाही की रस्त्यावर उभं राहून आपलं शारीरिक विक्रीचं काम करत होती आणि आपलं अर्थार्जन करत होती, आज ती सन्मानाने बसून समुपदेशन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला की HIV बाधित ज्या व्यक्ती असतात त्यांनी आपलं आत्महत्या करू नये किंवा त्यांनी आपलं जीवन सुखरूप जगावं या दृष्टिकोनातून त्यांना माहिती देणं, त्यांना एक वेगळ्या प्रकारची आशा निर्माण करणं, अशा प्रकारचं काम ती आज व्यक्ती करते. हे उदाहरण तुमच्या पुढे ठेवण्याचं कारण एकच आहे, जर ती व्यक्ती ती कधीच शाळेत गेली नव्हती परंतु त्या ठिकाणी संस्थेत आल्यानंतर काही शिकली आणि ती पुढे गेली, तर तुम्ही तर पहिलीपासून 10वीपर्यंत शिकताय, मग तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही एकच केलं पाहिजे, तुम्ही स्वतःची स्वप्न निर्माण केली पाहिजे. आज तुमच्यापैकी किती लोक मोबाईल वापरतात? हात वर करा. खरं काय ते पण तुम्हाला शिक्षा देणार नाहीये. किती लोक मोबाईल वापरतात तुमच्यापैकी? मोबाईल किती लोक वापरतात? शिक्षण त्याने वेगळं पुढे काय सांगणार आहे तुम्हाला? जवळजवळ 99% लोक बरोबर सांगितलं. याचं कारण तुम्हाला सांगतो. तुमच्या मनात एक विचार घालून ठेवला, त्या डोक्यात एक विचार आपण घेणार आहे, तो वळवळला पाहिजे की ना तुमच्या डोक्यात. तुमचं ध्येय तुम्ही बघितलं पाहिजे. तुम्हाला काय व्हायचंय, मला कशात आवड आहे. बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे ना की मी कसं करू शकणार, माझ्या औषधीकडे पैसे काही असत, बापूस म्हटलं गपचूप बस झाला, तुला लगीनच करून द्यायचं असं ना, असं नाही. तुम्ही सिद्ध करायला पाहिजे की मी हे करू शकते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की गोपाल सरांनी सांगितलं की पहिल्यांदा विजय क्रीडा मंडळ या शाळेत आलं, त्यानंतर गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन आलं. गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन कशासाठी आलं? 10वी नंतर समजा तुम्हाला तुमची हे नसेल, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सांगितलं की आमची परिस्थिती नाही, आम्ही शिकू शकत नाही, जिथे कोणी मुख्याध्यापक असेल, आज वळजू सर असतील, उद्या कोण तुमचे बाकी शिक्षक आहेत, त्याला जर तुम्ही सांगितलं तर गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही एक वेगळं टॅलेंट आम्ही दाखवलं, सिद्ध करून दाखवलं की हे मला करायचं आहे आणि याच्यासाठी मी ही गुणवत्ता प्राप्त केली आहे. तर आर्थिक मदत देणारे अनेक लोक आहेत. आर्थिक मदत कशाला? गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना मेंटोरिंग पण केलं जातं. मेंटोरिंगचा अर्थ मार्गदर्शन. मला एक सांगा की तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बऱ्याच वेळेला, एखाद्या डॉक्टरचाच मुलगा डॉक्टर का होतो, एखाद्या वकिलाचाच मुलगा वकील का होतो, एखाद्या IAS ऑफिसरचाच मुलगा IAS ऑफिसर का होतो? याचं कारण ते त्यांना ऑब्झर्व करत असतात, म्हणजे त्यांचं निरीक्षण करत असतात. त्यांना किती रिस्पेक्ट मिळतो, हे किती पैसे कमवतात, ते किती आरामात राहतात,
एखाद्या IAS ऑफिसर जेव्हा असतो त्याच्या दिमतीला गाडी असते, नोकर असतात, केबिन असते, आणि हे सगळं वैभव त्यांचा मुलगा त्यांची मुलगी बघत असते. मग तिलाही ईर्ष्या निर्माण होते. परंतु आपल्या माध्यमातून आपण जेव्हा बघतो तर आपण अशा गोष्टींकडे फार क्वचित बघितलं जातं. जसं मगाशी सरांनी सांगितलं की स्क्रॅच का शिकावं, लॉजिकल रिझनिंग म्हणून त्यांच्यात पार्ट आहे, बरोबर सर? तार्किक बुद्धी म्हणजे तुम्ही तर्क काय करू शकता, बरोबर सर? करेक्ट मी ऐकतो. तर तुम्ही ती तुमच्या विचाराला चालना मिळण्यासाठी स्क्रॅच प्रोग्राम आहे. दुसरी गोष्ट, सातत्याने एक व्यक्ती म्हणून किंवा कोणीही माणूस म्हणून नेहमी काय म्हणतो, मला वेळ नाही. वेळ कोणालाच नसतो, वेळ काढावा लागतो. तुम्ही प्रत्येक गोष्टीला महत्व किती देण्याच्यावर अवलंबून, त्या कुठल्या गोष्टीला महत्व, तुमचं ध्येय काय, त्या ध्येयात तुम्ही झपाटलं ना तर तुम्ही काहीही करू शकता. मी काही लोकांना असा प्रश्न विचारतो की तुमच्यापैकी बरेचसे लोक असं म्हणतात की मला इंग्लिश कठीण जातं. एका मान्य करतो मी, चला. मग त्यासाठी काही विद्यार्थ्यांना मी काय विचारतो माहिती आहे, मला एक सांगा, हे मी नेहमीच मला तुमच्या अगोदर कुठे तुम्हाला विचारलं असेल की जेवताना आपला हात ते नाकात जातो का? हो की नाही? कारण का आपण लहानपणापासून किमान 3 वेळा आपण असं करतो. इंग्रजीच्या बाबतीत आपण असं करतो का? नाही, बरोबर? म्हणून आपल्याला त्याचं कठीण जातं. दुसरी गोष्ट, मला एक सांगा, मोबाईलसाठी तुम्ही कुठलं ट्रेनिंग घेतलं का? हो, किती लोकांनी ट्रेनिंग घेतलं? कोणीच नाही. 99% एकालाही ट्रेनिंग घेतलं नाही. मग आपल्याला काय येतो? कारण तो आपली आवड आहे. पण आपली आवड कशाला बघतो आपण? रील. तो लगेच आहे ना ते, आणि मग ते रील कशाची पण असू दे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही, आपलं प्राधान्य काय आहे? आणि हे काही लोकांना असं वाटतं माझे फॉलोअर्स वाढले की मला पैसे मिळणार. फॉलोअर्स वाढलं, काही ठिकाणी क्वालिटी असायला पाहिजे. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, त्याचे नंबर्स असतात रे. तुम्हाला कोणतरी सांगतो तुझ्या मागे लागतात, पण जसे तुम्हाला मार्क मिळणारे नंबर असतात ना, तसे ते सुद्धा त्यांचे नंबर असतात. त्या नंबरनंतर फॉलोअर्स वाढणार. आणि काही ठराविक गोष्टींना ठराविक वेळेतच तुम्हाला हे मिळणार. दुसरी गोष्ट की आपण रील बनवताना काहीतरी परिश्रम लागतात ना, पण सातत्याने तेच केलं तर ते पण बनवलं का तुम्हाला? म्हणजे तुम्ही त्याच्यात श्रम वाया घालवणार. ते श्रम तुम्ही काहीतरी वेगळं स्वप्न बघितले. आणि यूट्यूब म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे गुगल आहे. आता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काय वेगळं हो? तुम्ही प्रश्न विचारा त्याला, व्हॉट्सअपला वरती टाका, तुम्हाला ते सगळं माहिती देईल. ती त्या प्रकारे वापरा, कारण ते लॉंग टर्म साठी तुमच्या नॉलेजसाठी उपयोगी असतं. म्हणजे तुम्हाला जे ज्ञान मिळालेलं असेल ते शॉर्ट टर्म साठी नसेल. रील शॉर्ट टर्म साठी असतात. आज बघितलेली रील 8 दिवस तुम्हाला आठवेल का? कारण 1760 रील येतात त्या. आज कोणतरी मेकअप केला तर तुम्हाला सध्या आठवेल का? नाही आठवत, कारण ते शॉर्ट टर्म असतं. आज तुम्ही 13 दिवसाला की मेकअप निघून गेला, पण तुम्ही मिळालेली गुणवत्ता आणि निकिता ना सानिकाने मिळालेले 94%, तिच्याकडून कोण काढून देऊ शकतो का? तिची प्रॉपर्टी आहे, तिने मिळवलेली प्रॉपर्टी आहे. जे शिक्षण असतं, जे तुम्ही त्याच्या माध्यमातून मिळवता, ती तुमची प्रॉपर्टी असते. त्याच्यावरून तुमची किंमत ठरवली जाते. लक्षात ठेवा सगळ्या ठिकाणी. आज जेव्हा तुम्ही कुठेही नातेवाईकांकडे जाल किंवा आणखी कोणाकडे जाल, किती टक्के मिळाले तुला? 94% मिळालं, बचकून राहणार. आणि कोणतं हुशार आहे. तसंच तुम्ही स्वतःची स्थान निर्माण करायला पाहिजे. आणि मगाशी जसं सरांनी उल्लेख केला की याच्यामध्ये तुमच्यासाठी कोणतरी मेहनत घेतोय. मला एक सांगा की हे जे शिक्षक तुमच्यासाठी मेहनत घेत आहेत
त्यांनी मेहनत नाही घेतली त्यांचा पगार चालू राहणार आहे, त्यांना काय फरक पडणार नाही. मगाशी माझ्या सहकार्याने मला तर एवढी संख्या त्या शाळेची म्हटलं ही वेगळी आयडेंटिटी आहे त्यांची, त्याच्यात परिश्रम आहे, हे टिकवणं सोपं नाही आहे. विद्यार्थी संख्या आपोआप येत नाही, काहीतरी क्वालिटी मेंटेन करावं लागते. तुम्ही पाहिलं असेल काही ठिकाणी ठराविक हॉटेलमध्ये गर्दी का असते, कारण तिची चव त्या बाकी सगळ्या गोष्टी, म्हणून काही ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे आपण केलं जातं. मग सरांनी उल्लेख केला की तुमचं वचक आहे, तो वचक मेंटेन केला पाहिजे आणि ज्याने त्याने जे आपण शिकतोय ते स्वतःसाठी शिकलं पाहिजे, कारण तुमची प्रॉपर्टी तुम्हाला निर्माण करायची आहे. आणि हा भ्रम आहे तुमचा, मी एवढा हुशार नाही, भ्रम आहे. मग तुम्हाला म्हणून ते उदाहरण दिलं की आपण सातत्य किती ठेवतोय, कुठल्या गोष्टीचं सातत्य आपण किती ठेवतोय, आपण मोबाईल वगैरे किती वेळ घालवतोय, हे तुमचं कॅल्क्युलेशन करा. आणि कुठल्या प्रकारच्या हे बघायला आपण मोबाईल वापरतोय, ते जर तुमची विचाराची दिशा बदलायचा प्रयत्न करतोय. मी आज वर्षातून एकदा येतो, पण तुमच्या डोक्यात असा काही किडा सोडून जातो, कारण माझं ध्येय आहे ते, माझं ध्येय आहे की असे लोक उभे राहिले पाहिजे. जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुमच्याकडे तुम्ही विचार करताना अनेक क्षेत्र आहेत. जर तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ताकद पाहिजे असेल, म्हणजे प्रशासकीय ताकद पाहिजे असेल, तर तुम्ही MPSC UPSC अशा प्रकारच्या याचा विचार करू शकता. तुम्हाला असं वाटत असेल की या ठिकाणी तुमच्याकडे बऱ्याच लोकांना विचार असतील असे की मला हे बदललं पाहिजे, शेतकऱ्यांची स्थिती बदलली पाहिजे, याची स्थिती बदलली, त्याची प्रशासकीय ताकद लागते. मग MPSC परीक्षेमुळे, MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा असते. याच्यामध्ये ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही ही परीक्षा पास झाल्यानंतर डायरेक्ट ग्रुप बीच्या पोस्टला जाऊ शकता. म्हणजे ग्रुप बीचा अर्थ काय असतो, आता गव्हर्नमेंटमध्ये नोकऱ्या जेव्हा करतात तेव्हा कॅटेगरी असते, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप बी, ग्रुप ए. ग्रुप बी म्हणजे शिपाई, ग्रुप सी म्हणजे क्लार्क, ग्रुप बी म्हणजे तो पहिल्या रँकचा ऑफिसर, ग्रुप ए म्हणजे टॉप लेवलचा ऑफिसर. ज्याला केबिन मिळते, ज्याला गाडी मिळते, त्याच्या तिला 4 नोकर असतात, त्याला प्रवास सुद्धा त्या प्रकारचा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी अशी स्वप्न बघायला पाहिजे. तुम्ही मला काय व्हायचंय, तुम्ही आता मी निघून गेल्यानंतर तुम्हाला वाटतं UPSC म्हणजे काय, टाका गुगलवर बघा, आणि त्यात बघा अशा किती मुली आहेत की ज्या मुली छोट्या छोट्या तळागाळातून आलेल्या, म्हणजे त्यांनी पास करून कधी वेगळ्या पद्धतीने गेलं. एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक मीच बघितलेलं एक उदाहरण, त्या मुलीचे वडील दारुडे होते, कुठे आईला सोडून गेले होते, ते एका काम करता करता ते एका ठिकाणी आउट हाऊस मध्ये राहत होती. ती MPSC पास झाली आणि ते आपल्या वडिलांना शोधून काढलं आणि परत तिने आणली. हा चेंज आहे, हा बदल आहे, हा बदल तुम्ही करू शकता. आता रिसेंटली एक धनगराचा मुलगा ते UPSC पास केली, जेव्हा रिझल्ट झाला तेव्हा तो बकरी चारायला घेऊन गेला होता. अशी उदाहरणं आहेत की उदाहरणं तुम्हाला हिणवण्यासाठी देत नाही, तुमच्या डोक्यात विचार घालतोय मी का करू शकत नाही, मी हे का करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही हे केल्यामुळे काय होईल तुम्हाला सांगतो, तुमचं तर नाव होईलच, त्या शाळेचं पण नाव होईल, तुमच्या आईवडिलांचं नाव होईल, तुम्हाला एक वेगळा दर्जा मिळेल, ते तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून एक लक्षात घ्या, स्वप्न बघायला पैसे लागत नाही, पण त्या स्वप्नांना परिश्रमाची जोड असेल ना तर तुम्हाला आपण काहीतरी साध्य करू शकतो. निवड आणखी एक सांगतो की 10 दिवस समजा आपण 10वीला एक ठराविक पर्सेंटेज मिळाले म्हणून आपल्या कानात हवा जाता कामा नये. आपलं ध्येय मोठं असलं पाहिजे, आणि ते ध्येय मोठं असेल तरच आपण त्याच्या दुसरे प्रयत्न करू. तुम्ही आज समजा आज 94% मिळाले, ते आपोआप मिळालेलं आहे, त्याने काहीतरी परिश्रम केले पाहिजे, ते सातत्य ठेवलं पाहिजे. मग ते सातत्य ठेवताना जसं इंजिनिअरिंग करायचं ते स्वप्न आहे, ते इंजिनियर लोकांना काय करावं लागतं, इंजिनिअरिंग केल्याच्या पुढे काय आपल्याला करावं लागेल, या सगळ्या माध्यमातून आपण विचार करायला पाहिजे. आज तसं सरांनी मगाशी सांगितलं की एक तुमच्या शाळेतली व्यक्ती आज एक विद्यार्थी उभं राहून थेटपणे सांगते की मला इंजिनिअरिंग करायचं आहे, हे सुद्धा काही कमी नाही, म्हणजे तिने ते स्वप्न बघितलं असतात. तर ह्या सगळ्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगतो की
आम्ही जसे सरांनी उल्लेख केला 500 किलोमीटर येतो, कारण एक वेगळं समाधान या शाळेत आहे. कारण दरवर्षी आपला रिझल्टचा आकडा उंचावत जातोय. जर मगाशी मी सरांना पण म्हटलं की मला 90 अवॉर्ड्स लिस्टवर मी सगळ्यांना पुरस्कृत केलं असतं. उद्देश हाच आहे की तुम्ही काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे, तुम्ही काहीतरी त्यातून घेतलं पाहिजे. तुम्ही प्रेरणा घेताना तुमच्या बाकीच्या विद्यार्थ्यांनी वाटलं मी काय ते येऊ नये, माझाही सन्मान झाला पाहिजे, मी का 90% जास्ती मिळू नये, ही तुमच्या जिद्द निर्माण करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो. कारण पुरस्कार हे प्रोत्साहन देतात, पुरस्कार एक ऊर्जा देते. हे छोटे छोटे पुरस्कार आहेत, असे असंख्य पुरस्कार आपल्याला मिळावेत हे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्यासारख्या अनेक विद्यार्थींना हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे जो रामगड विद्यामंदिराने प्रगत विद्यामंदिराने आपल्याला दिलेला आहे. मला असं वाटतं आपण काय त्यातून साध्य करूया. मी आपण म्हणतोय तुम्हाला काही अशा प्रकारचं असेल तर दुसरं बसले तिथे कोणी जे शिक्षक बसतील आपल्या समस्या घेऊन त्यांच्यासमोर बसा. विविध ठिकाणचे लोक, आता जसं मी तुम्हाला सांगितलं गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन का आलं, ते इन्फोसिस फाउंडेशनला का आणलं इथे, कारण तिथून तुमच्याकडून आउटपुट आहे, तुमच्याकडून तुम्ही उत्साह दाखवत आहे. आता मला एक सांगा, आम्ही सगळे मालवणी आहेत समजा, हे सर हे केरळाचे आहे, तरी तुमच्याकडे काय येतात, तुम्ही काहीतरी वेगळा आनंद देत आहे त्यांना, तुम्ही तुमच्यात उत्साह दाखवत आहे. स्क्रॅचमध्ये किती नंबर मिळाला सर ना, स्क्रॅचमध्ये किती नंबर मिळाला? एकदा तर ओव्हरऑल प्राइज मिळालेलं आहे, फर्स्ट प्राइज ट्रॉफी आहे. दरवर्षी दर फेस्टिवलला त्यांना मिळते प्राइज. आता विचार करा, हे समाधान आहे. असेही लोक आहेत समाजात की हे समाधान शोधत आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवायचं आहे, बक्षीस तुम्हाला मिळालं तुम्हालाच मिळणार आहे. पण त्या माणसाला समाधान, आज 500 किलोमीटर स्वतःचे पैसे खर्च करून वळंदू सगळं त्रास देऊन त्यांच्या घरात राहून हे सगळं तुमच्यासाठी करतो, बरोबर सर? मग हे का करतात हे तुम्ही लक्षात घ्या. आज तुमचे आई वडील स्वतःच्या खिशाला चाट ठेवून तुम्हाला हव्या असलेली गोष्ट देतात. सगळ्यांची तुमची परिस्थिती असेल नसेल मला माहित नाही, पण आपल्या खिशाला स्वतःची चप्पल फाटलेली घातली पण तुम्हाला चप्पल चांगली येते. हे कित्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत होत असेल. पण हे त्याचं काहीतरी आपण दिलं पाहिजे ना, या समाजात पण काहीतरी देणं लागतो. आणि पिंडा करंदीकरांची कविता आहे त्याप्रमाणे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवशी घेणाऱ्याचे हातच घ्यावे. याचा अर्थच असा आहे की तो दातृत्व गुण आहे तो तुम्ही घेतला पाहिजे. या शाळेतील या शाळेची जी हे आहे ते तो ग्राफ कंटिन्यू टिकला पाहिजे. तुम्ही इथून बाहेर गेल्यानंतर, तुम्ही शिकल्यानंतर परत रिव्हर्स आमच्यासारखं आलं पाहिजे आणि अशा लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे. तर तुम्ही काहीतरी साध्य केलं. माझी सरांनी उल्लेख केला की आणि मागितलं सरांना, मला आमचा डाटा पाहिजे की जे स्टुडंट आम्ही हे केलं त्यांचं काय मिळू शकेल का. उद्देश हाच आहे की ते विद्यार्थी काय करतायत सध्या, त्यांच्याबद्दल आपण काय करू शकतो. तर मला असं वाटतं की तरच आमचा उद्देश, आमचा म्हणजे आपल्या संस्थेचा उद्देश साध्य होईल असं मला वाटतं. पुढेच एक वार आपण मला बराच वेळ सहन केल्याबद्दल मी आपलं क्षतिश ऋणी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाला उत्सुक येत असतात त्यांचे प्रशालेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच नाव मयेकर, सन्माननीय विशाल वेंगुर्लेकर आणि सन्माननीय सर या सर्वांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या संस्थेचे सन्माननीय खजिनदार विजयजी कोळेकर साहेब यांचे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे, त्यांचे प्रशालेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक सुभाषजी धुरी हेही या कार्यक्रमाला नेहमी येतात, मुलांना प्रोत्साहित करतात, त्यांचे प्रशालेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.